हो, अर्ज भर उमेदवारांचा आहे. तुमचं भरलंय? आज मी काय आज अर्ज भरलेला नाही. आज तालुक्यातील अनेक मान्यवरांचे या ठिकाणी फॉर्म भरले जात आहेत. सगळे प्रीतीताईचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळे मंडळी आलो आहे. तुमचा काय अर्ज भरला नाही अजून? आम्ही आहे उद्याची तारीख. उद्या आम्ही सगळेजण अर्ज भरणार आहोत. अर्ज भरणार आहे नक्की? अर्ज भरणार आहे. शिवसेनेचा प्रवेश झालाय म्हणजे पारगाव गट नक्की लढणार तुम्ही? हा नाही, आता बघू पक्ष काय म्हणतोय त्याच्यावर ठेवू. लढणार नाही, उद्या फॉर्म भरणार आहे आणि जिंकून आलेत. कोणत्या गटातून म्हणणार? कुठला म्हणजे निरगुड सर पण लढणार. पारगाव. पारगाव निरगुड सरच ना, बाहेर आहे त्याच्या आत आहे. शिवसेनेने अधिकृत घोषणा केली. अधिकृत आहे, अधिकृत. मी सांगतोय की मी म्हणजे शिवसेना आहे ना आमची. मग का हो ताई नाही पण आव्हान तर मोठं, हा पाठीवर हात आहे बघा. आव्हान तर मोठं आहे भाऊ. रमेश भाऊ, आव्हान तर मोठं आहे. आव्हान काय नाही आम्हाला. आम्हाला आव्हानच नाही आहे. आज विवेक वळसे पाटील म्हणजे प्रति वळसे पाटील आहेत. ऐका ना, हे तुम्ही सांगताय, ते लोकांनी सांगितलं पाहिजे. लोक काय म्हणतात? लोक असे म्हणतात की लोकांना काहीतरी चांगला माणूस पाहिजे, जो सुखदुःखात धावून येईल, सकाळ संध्याकाळ उभा राहील, त्यांचे आसू पोसायला येईल, तयार करायला नाही येणार, काउंटरचे पैसे खायला नाही येणार, काउंटरकडनं काम करून घ्यायला येईल. तुम्ही आरोप करताय नंतर हाच प्रॉब्लेम आहे तुमच्या पत्रकारांचा. आम्ही लोकांच्या भावना सांगतो, तुम्हाला आरोप वाटतात. आम्ही भावना सांगतो लोकांच्या. ह्याच भावना आहेत की लोकांच्या गरजेला थांबणारा, धावून येणारा माणूस पाहिजे. लोकांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पैसे खाणारा माणूस नको आहे. यांचे बोलण्यात सहमत आहे? नाही, हे सामान्य माणसाचे बोल आहे त्यांचे. आम्ही सामान्य कार्यकर्ते आहेत. आम्ही बघा, आमचा बाप आमदार नाही, खासदार नाही. लोकांच्या आग्रह खातर भूमिका घेण्याचा प्रसंग आहे. लोक म्हणतायत आम्हाला सामान्य कुटुंबातला माणूस पाहिजे, म्हणून या निवडणुकीमध्ये उभा राहिलो आहे. येणाऱ्या काळामध्ये अरुण गिरे विरुद्ध विवेक वळसे पाटील लढाई पाहायला मिळेल. आम्हाला फक्त लोकांचा आवाज आणि त्या आवाजाचा विजय एवढंच माहिती आहे, बाकी काय माहिती.